नमस्कार रसिक प्रेक्षक हो. रसिक प्रेक्षक हो, प्रत्येक नात्याचं ना एक दुःखरं वास्तव असतं. कुणी कितीही अमान्य केलं तरी ते मनातून मान्य करावंच लागेल. आपल्या जिवलग लोकांना बऱ्याच वेळा आपण इतकं गृहीत धरत असतो की त्यांच्या इच्छा आकांक्षा आपल्यासाठी महत्त्वाच्या राहतच नाही. उदाहरणच घ्यायचे झाले तर आपल्या घरातील वडीलधारी माणसं जेव्हा थकतात, निवृत्त होतात, तेव्हा त्यांना आपला वेळ हवा असतो. त्यांना त्यांच्या भूतकाळातील गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतात किंवा त्यांची टिचलेली चष्म्याची काच तुमच्याचकडून बदलून आणायची असते. खरं तर त्यांना तुमचा सहवास हवा असतो. त्यांना वाटत असतं की तुम्ही त्यांना थोडा वेळ द्यावा, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांची विचारपूस करावी. पण तुम्ही तुमचे वेगळे विश्व निर्माण करून त्यात पूर्ण गुंतून गेलेले असता. तुम्हाला अशा नात्यांमध्ये फारसे कष्ट घ्यावे लागलेले नसतात, कारण ही जन्मजात मिळालेली असतात. त्यामुळेच तुम्हाला त्याची किंमत राहत नाही. ते आहेतच की आपल्यासोबत असेही तुम्हाला वाटत राहते. त्यांचे विचारणे, बोलू बघू पाहणे हेही तुम्हाला कटकटीचे वाटू लागते. आणि हे त्यांना कळत नसते असेही नाही, सगळे कळत असते. हळूहळू ही माणसं गप्प गप्प होऊ लागतात. आपली गरज संपली आहे हे त्यांना कळू लागते. ते फक्त तुमचाच त्यांच्यासमोर असणारा वावर त्यांच्या डोळ्यात साठवत बसतात. तुम्हाला आनंदी बघून मनोमन आनंदी होतात. तुम्हाला काळजीत बघून अस्वस्थ होतात. तुमच्याजवळ येऊन विचारूही पाहतात, पण तुम्ही त्यांच्याजवळ दुःखही व्यक्त करीत नाही. ह्यांना काय करणार असे वाटून तुम्ही त्यांना दूर करता. ही अशी काळजी घेणारी, तुमच्यावर जीवापाड निस्वार्थ प्रेम करणारी माणसं एक दिवस कायमची निघून जातात. आणि मग तुम्हाला कळते की तुम्ही त्यांच्याशिवाय किती अपूर्ण आहात. त्यांच्यानंतर तुमच्या काळजीपोटी व्याकुळ होणारे, रात्रभर चिंतेने जागणारे आणि तुमचा पद पैसा प्रतिष्ठा न बघता तुमच्यावर प्रेम करणारे कुणीही राहत नाही. अशी नाती असतील तर त्यांना जपा. कारण माणसं रागात निघून जात नाहीत, तर तुमच्यासाठी त्यांची नसलेली किंमत आणि नसलेली गरज तुम्ही दाखवून दिलेली असते. त्यांना मनाने पूर्ण खचवून तुम्हीच त्यांना निघून जाण्यास भाग पाडलेले असते. आपल्या अमूल्य नात्यांना वेळीच वेळ द्या. त्यांना वेळीच ओळखा. त्यांना प्रेमाने वात्सल्याने जपा. त्यांची वेळीच किंमत करा. कारण ती गेल्यावर तुम्ही जगूही शकता, पण एक दुखरा कप्पा सतत तुमच्या हृदयात ठसठसत राहतो आणि तुमचा न ऐकू येणारा हंबरठा तुम्हाला निष्पर्ण करीत जातो. हेच खरं. लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखी. धन्यवाद.